आयुर्वेद सांगतो पाण्याचंही पचन होणं गरजेचं असतं. होय, जसं अन्नाचं पचन होतं तसं पाण्याचंही शरीरात शोषण रूपांतर होत असतं. पण जर आपण दीर्घकाळ अति प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावली आणि ते पाणी योग्य प्रकारे पचत नसेल तर तेच पाणी शरीरात अपक्व अनप्रोसेस स्वरूपामध्ये राहू शकतं. असं अपाचित पाणी शरीराच्या विविध भागामध्ये साचतं आणि त्यातून अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात. जसं शरीर सुजणं, एडेमा, संधिवात, थायरॉइडच्या संदर्भातील तक्रारी आहे, पाळीच्या संदर्भातील तक्रारी आहे, वजन वाढतंय, मेदवृद्धी होते, हळूहळू डायबिटीस सारख्या आजारांची बीज तयार होतात. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा पाणी पचन न होता शरीरात साचतं तेव्हा ते अमृत न राहता विषासारखं ठरतं. म्हणूनच पाणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं पिणं हेच शरीरासाठी खरं औषध आहे.